नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण GNM सेकंड इयरचा पेपर फर्स्ट मेडिकल सर्जिकल नर्सिंग या सब्जेक्टविषयी IMP टिपा बघणार आहोत। सर्व एकदम मराठीतून लिहून दिलेले आहे, इंग्लिशमधून हवे असेल तर इंग्लिशमधून पण देते, त्याला ट्रान्सलेट करून। पण आता एकदम मराठीत अगोदर आपण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू। तर पार्ट 1 म्हणजेच आपला मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे। सब्जेक्टचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पण जाऊन बघून घ्या। त्याचबरोबर मेंटल हेल्थ नर्सिंग हा व्हिडिओ सुद्धा मी त्याचे मेंटल हेल्थ नर्सिंगचे IMP क्वेश्चन म्हणजे टिपा मी अपलोड केलेले आहे ऑलरेडी, त्या जाऊन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर बघू शकता। आता हे GNM सेकंड इयरचा फर्स्ट पेपर आहे, तर हे मेडिकल सर्जिकल नर्सिंग, तर याच्या टिपा IMP टिपा 20 टिपा काढलेल्या आहे मी। त्या सर्व जर तुम्ही करून गेला तर तुमचा जवळपास 99% अभ्यास होऊन जातो, कारण 5 टिपा विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला फक्त 3 टिपा लिहायच्या असतात। तर त्यापैकी तुम्हाला 3 टिपा या 20 पैकीच पडणार आहे, 5 टिपा, कारण हे रिपीट क्वेश्चन हेच आलेले आहेत। तर आता बघू आपण सर्वप्रथम फर्स्ट टिप बघा काय आहे, डिजिटॅलिस। तर ही टिप 7 वेळा विचारली गेलेली आहे। आता सर्व टिपा मी लिहित बसले नाही किती वेळा आलेले काय, परंतु ही टिप खूप जास्त वेळा आलेली, त्यामुळे मी लिहिलेलं आहे। ज्या स्टार पण केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ खूप IMP आहे। आणि हा व्हिडिओ मी खूप लवकर बनवते, कारण तुम्हाला भरपूर वेळ अजून जवळपास 8-9 महिने तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही सर्व टिपा कराव्यात, जेणेकरून तुम्हाला मार्क गेन करायला सोपं जाईल। त्याच्यानंतर कोलोस्टॉमीची काळजी कशी घेणार तुम्ही ते पण तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर हायपोव्हॉलेमिक शॉक बद्दल आपल्याला टिप विचारली जाते। ग्लासगो कोमा स्केल, वृद्धावस्थेतील आरोग्य तक्रारी व काळजी। आता हा क्वेश्चन कसा विचारला गेलेला आहे, 3 प्रकारे विचारला गेलेला आहे हा क्वेश्चन, आणि 3 वेळा विचारला गेलेला आहे। तर वृद्धावस्थेतील आरोग्यविषयक तक्रारी असा क्वेश्चन विचारलेला आहे। एक विचारलेला आहे वृद्धावस्थेतील आरोग्य व तक्रारी, आणि एक विचारलेला आहे फक्त काळजी कशी घेणार आरोग्याची। तर समजते तुम्हाला, एकच क्वेश्चन 3 पद्धतीने विचारू शकतात, त्यामुळे आपण प्रिपेअर राहायचे, कसा पण क्वेश्चनाला सॉल्व्ह करायचा आहे, सोडायचा आहे का नाही। त्यामुळे आपला थोडाफार अभ्यास वाचून जर घेतले तरी पण भरपूर आहे, परंतु तुमच्या डोळ्याखालून जावे आणि सब्जेक्टमध्ये नेमकं काय ते तुम्हाला समजा। जेव्हा तुम्ही बुक वाचसान तेव्हा तुम्हाला समजेल हा MP क्वेश्चन आहे 5 मार्काचा, मग तुम्ही तेव्हा त्याला एकदम मन लावून वाचाल, समजलं। नंतर येतं रक्तसंक्रमणामध्ये परिचारिकेच्या भूमिका। जेव्हा तुम्ही रुग्णाला ब्लड चढवता तेव्हा परिचारिकेच्या म्हणजे नर्सच्या आपले काय काय भूमिका आहे, आपण काय काय कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करायचे। त्यानंतर सर्वसाधारण शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या गुंतागुंती त्याबद्दल आपल्याला टिप विचारली जाते। ब्रोंको डायलेटर याविषयी पण आपल्याला टिप विचारली जाते, खूप IMP आहे। फक्त 20 टिपा दिलेले आहे, त्यामुळे सर्वांनी सर्व टिपा करा, एक पण स्किप करू नका। ॲनाफायलेटिक्स हे पण विचारले गेलेले आहे। जखम बरी होण्याची प्रक्रिया, ती प्रक्रिया आपल्याला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायची। तर झालेले आहे अजून आहे, तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढन आणि रेग्युलर असे व्हिडिओ मी अपलोड करत राहील। त्याच्यानंतर येतं ब्रोंकोस्कोपी। हा क्वेश्चन पण भरपूर वेळा विचारले गेलेला आहे, त्यामुळे सर्वांनी वाचून ठेवा। विटॅमिन K याविषयी पण आपल्याला 2-3 वेळेस टिप विचारली गेलेली आहे। ट्रेकिओस्टॉमी, लंग्स ॲप्से। आता एक्सप्लेन करायला तुम्हाला मी प्रत्येक टिप एक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून व्हिडिओ अपलोड करत जाईल, त्यामुळे मी आज एक्सप्लेन करत आहे का नाही, कारण व्हिडिओ लेंदी झाल्यानंतर तुम्ही बघत नाही आहे, त्यामुळे मी फास्ट फक्त वाचून दाखवते आणि तुम्ही ह्या नोट्स काढून घ्या। ट्रेकिओस्टॉमी, लंग्स ॲप्सेस, ॲट्रोपिन इंजेक्शन तर सर्वांना माहीतच आहे, त्याबद्दल आपल्याला टिप विचारली जाते त्यामुळे। आणि परत स्पायनल ॲनेस्थेशिया यावर 3 वेळेस टिप विचारली गेलेली आहे। हे खूप IMP क्वेश्चन आहे खालचे सर्व, त्याच्यावरती स्टार केलेले आहे, हे तर तुम्ही अगोदर करून घ्या। त्याच्यानंतर फेबिगेशन, पेप्टिक आजारातील आहार, आणि कुशिग्स सिंड्रोम, आणि रोल ऑफ नर्स इन OT, म्हणजे OTमध्ये नर्सचा काय रोल आहे ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहे। आता जे क्वेश्चन स्टार्ट केले ते लवकर करा, बाकीचे नंतर केले तरी काही हरकत नाही, परंतु सर्व क्वेश्चन तुमचे एक्झामच्या पूर्वी झालेले पाहिजे। आता मेंटल हेल्थ नर्सिंगचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे चॅनलवरती, तो पण बघून घ्या। त्याच्यानंतर GNM सेकंड इयर फर्स्ट इयर जे विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा, आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा। तर धन्यवाद।